ऑडिओ पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी प्रवीण पारावे। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, आपण विरार कारगिलनगर येथे रिक्षा स्टँडच्या वादातून एका रिक्षावाला बेदर मारहाण झालेली आहे, त्याची आपण सविस्तर माहिती जाणून घ्या। ताई, काय सांगू शकतो तुम्ही? एक रिक्षावाला आहे सदा घोटाले म्हणून, त्याची 2 वेळा NCR झालेली आहे आणि तो म्हणून दादागिरी करत असतो प्रत्येक वेळेला। आता तो काय करतो, मी 4 दिवस बाहेर गेलेली, त्याने आतून परत पॅसेंजरने आण करणं चालू केलं। आज त्याने या रस्त्यावर न येता तो नॅशनलच्या तिथून यायला लागला। आम्ही तिकडे त्याला अडवायला गेलो, माझ्या पायावर गाडी टाकली त्याने आणि कॉलर पकडून माझं मंगळसूत्र तोडलं। मंगळसूत्र माझं भेटलेलं नाही आहे आणि जो मुलगा प्रदीप माळी म्हणून आहे त्याला ते आदिवासी लोकांना बोलवून त्याने बेदम मारहाण केली। तो मुलगा आता हॉस्पिटलमध्ये नगीनदासमध्ये ॲडमिट आहे। सदर व्यक्ती म्हणजे झाली 3 वर्ष, तुम्ही बोलताय 3 वर्ष झाली याची कार्यवाही चालू आहे, तर याची कुठे तुम्ही प्रशासनामध्ये दखल कारवाई केली का? आम्ही PI साहेब आहे, शेट्टे साहेब, त्यांना सांगितलेलं, त्याने इथे 15 दिवस हवालदार ठेवलेले आणि त्यानंतर तो बंद झालेला आणि त्याच्यानंतर 2 वेळा आम्ही पोलीस आपलं स्टेशनचं पोलीस चौकी आहे तिकडे आम्ही NC केलेली आहे। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की 3 वर्ष ह्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत आहे? 3 वर्ष सदर आपण पोलीस स्टेशन याची 3 वर्ष याच्याबरोबर 10 माणसं होती, पण ती 10 मुलं जी आहे ती आता बऱ्यापैकी लाईनमध्ये व्यवसाय करतात। सदा घोटाले जो आहे तोच अतिरेक करतोय आणि जे आदिवासी बाकीचे लोक आहेत त्यांना भडकवतो आणि त्या मारहाण, आज तर अक्षरशः त्याने मारहाणपर्यंत आणलं। त्या मुलाला लाथा बुक्क्यारी मारलं, माझ्याकडे एव्हिडन्स आहे। म्हणजे हा अधिकृत स्टँड असताना सदर व्यक्ती ही बाहेर म्हणजे आतून रिक्षा भरून येते, म्हणजे स्टँडमध्ये लावत नाही? स्टँडमध्ये लावत नाही, पहिली लावत होती 5 वर्षापूर्वी, पण आता ती स्टँडमध्ये लावत नाही। ती सदर आतून पॅसेंजर ने आण करते आणि माझं जर तुम्हाला हे इथे जे रिक्षावाले जमले त्यांना विचारा किती त्रास आहे त्यांचा। सदर व्यक्तीला मारहाण केलं आहे ते व्यक्ती सध्या काय? सध्या आम्ही आता तिथे पोहोचलो नाही, आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, पण पोलीस म्हणाले की त्या व्यक्तीचं तुम्ही आधी रिपोर्ट घेऊन या, मग आम्ही FIR किंवा NC घेतो म्हणून बोलले। पण आता काय झालं आहे, सगळ्या धावपळीत अजून आम्हाला माहिती पडलं नाही त्या व्यक्ती, पण त्या व्यक्तीचे पण व्हिडिओ आहेत की त्या व्यक्तीला बऱ्यापैकी मारहाण केलेली आहे। तुम्ही काय सांगू शकता याबद्दल? ॲक्च्युली मी इथे नव्हतो, मला पण काय माहिती नव्हतं, पण व्हिडिओ बघितला की त्याला 3 व्यक्तीने तर असा मारला आहे ना की कमीत कमी त्याला आहे त्या बरगड्या त्यांना आहे ना की भरपूर मार लागलेला आहे त्याला। कारण व्हिडिओ जो बघितला आहे त्या व्हिडिओच्या हिशोबाने आम्ही सांगतो की त्याला मार भरपूर लागला आहे। जेणेकरून एक वेळ त्यांनी जर समजावतं केलं असतं, आपण इथे बोलून जर विचार केला असता ना त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला असता, पण असं माणसं आणून तुम्ही मुलं आणून बाहेरून माणसं घ्यायला येऊन त्यांना मारामारी करणं हे चुकीची गोष्ट आहे। म्हणजे समोरचा व्यक्ती जो अधिकृत स्टँड असताना बाहेरून भरून आणतो, त्यांनी 4-5 माणसं म्हणजे जमा म्हणून किंवा ज्या माणसाला मारलं आहे तो आज व्यक्ती नगरपालिका हॉस्पिटलला आहे। ज्या व्यक्ती तुम्ही आता ज्यांनी मारहाण केले त्या तुम्ही तक्रार केली आहे का? पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, त्याच्यावर NC केलेली आहे। आता नाही घेतली आम्हाला परत सांगितलं आहे तुम्ही रिपोर्ट घेऊन या, मग आम्ही FIR करू किंवा NCR करू असं बोलले। हे काका होते, सोबत मारहाण होत असताना। तुम्ही काय सांगू शकता याबद्दल? हे आज गेली 5 वर्ष झाली, 3 वर्षे सिद्धी सातारकर सांभाळत आहेत। त्यांनी एवढं चांगलं चालत असताना आणि त्यांनी मध्ये बाहेर सिद्धीचे मॅडम बाहेर गेल्या, तिथपासून त्याने चालू केला आणि आज ती गाडी त्याची अडवली म्हणून त्यांच्या पायावर गाडी घातली त्याने आणि त्यांचं ते मंगळसूत्र पण हे झालं आणि त्या ह्याला आमच्या मुलाला बेदम मारला आहे, असं पायाखाली देतो आहे एकदम तोडून। बघा व्हिडिओ, बघा तुम्ही, ती व्हिडिओ दिसेल तुम्हाला सर्व। बोला असं जायचे का? करा ना इथून धंदा तुम्ही खालून। हो, तू कोण सांगणार धंदा कुठून करायचा? तू कोण सांगणार आम्हाला धंदा कुठून करायचा? तू कोण सांगणार? तू कोण सांगणार मला? तू कोण सांगणार आहे? गावाला आहे, कोण गावाला आहे? प्रूफ दाखव तुझ्या गावाचा। सर्व आहे म्हणजे काय दाखव प्रूफ? प्रूफ दाखव मला। दाखवतो। काय प्रूफ दाखव? हे प्रूफ दाखव.
आवाज करतो माझ्यावर प्लीज बाहेर बाजूला हे बोलत मी काय बोललो काय बोललो त्याला मला हात लावतो मी काहीच बोललो नाही कोणाला तू काय बोलला मला हात लावतो काय बोलला सकाळी मला दाखव काय हात बोलला आम्ही हात बोलला हात काय लावला थांब जरा तू काय बोलला माहिती किंची मला जिरवायचे सगळे गावाले सदा बोलला सकाळी बोलला तुम्ही बोलला तू मला बोलला डबल ढोल क्या तुम्ही तू हात उचलच पाहिजे होती पहिला मी उचलला नाही तो हात उचलणार नाही तू हात उचलला हातच उचलला माझ्या हा वरूनच